मंडळी, आपण ज्या देशामध्ये राहतो तिथे संविधानाने आपल्याला अन्यायाविरोधात निषेध नोंदवण्याचा, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार दिलाय। नीट पेपर लीक प्रकरणाच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ज्येष्ठ आंदोलक सोनम वांगचुक हे गेल्या 21 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर अन्नत्याग करून शांततापूर्ण आंदोलन करत होते। पण शनिवारी सकाळी अचानक दिल्ली पोलिसांचे एक पथक साध्या वेशात तिथे दाखल झाले। त्यांनी कोणताही संवाद साधला नाही, कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही। अचानक कार्यकर्त्यांना बाजूला सारून पोलिसांनी वांगचुक यांच्या भोवती पांढऱ्या चादरी धरल्या। त्यानंतर अत्यंत जबरदस्तीने त्यांना पांढऱ्या चादरीमध्ये टाकत ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले। जेव्हा तिथे उपस्थित असलेल्या आंदोलकांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना मारहाण केली आणि त्या जागेवरून बळजबरीने हटवलं। पोलिसांच्या या कारवाईमुळे सध्या जंतर मंतरवर वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं। याच पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात एकच चर्चा सुरू आहे, लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन दडपण्यासाठी आता हुकुमशाहीचा वापर केला जात आहे का? पण शनिवारी सकाळी तिथे नेमकं काय घडलं, पोलिसांच्या या कृतीवर आंदोलकांचे आणि वांगचुक यांच्या कुटुंबियाचे नेमके काय आरोप आहेत, हेच आपण सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। जंतर मंतरवर शनिवारी सकाळी जे काही घडलं ते केवळ एका आंदोलकाला रुग्णालयात हलवण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर तो थेट लोकशाहीच्या अधिकारावर झालेला हल्ला होता, असा आरोप आता आंदोलक उघडपणे करत आहे। प्रत्यक्षदर्शी आणि तिथे उपस्थित कार्यकर्त्यांच्या मते शनिवारची सकाळ नेहमीसारखीची शांत होती। सोनम वांगचुक 21 दिवसांच्या अन्नत्यागामुळे प्रचंड अशक्त झाले होते, पण त्यांचा निर्धार कायम होता। अशातच अचानक साध्या वेशात आलेल्या दिल्ली पोलिसांच्या पथकानं संपूर्ण आंदोलन स्थळाला वेढा घातला। आंदोलकांना काही समजायच्या आत पोलिसांनी वांगचुक यांच्या भोवती पांढऱ्या चादरीचे तट उभे केले। हे दृश्य अत्यंत संशयास्पद आणि तितकंच संतापजनक होतं। आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की जर प्रशासनाचा हेतू प्रामाणिक होता आणि त्यांना केवळ वैद्यकीय मदत द्यायची होती, तर मग कॅमेरे आणि माध्यम प्रतिनिधींपासून लपून ही कारवाई का करण्यात आली? पांढऱ्या चादरींचा वापर केवळ वांगचुक यांना झाकण्यासाठी नाही, तर पोलिसांच्या बळजबरीच्या आणि हिंसक कारवाईवर पडदा टाकण्यासाठी केला गेला, असा थेट आरोप कार्यकर्त्यांनी केला। जेव्हा आंदोलकांनी या गुप्त आणि बळजबरीच्या पद्धतीला विरोध केला, त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी समोपचाराची भाषा न वापरता थेट बळाचा वापर सुरू केला। कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, महिला कार्यकर्त्यांना ओढत ताणत बाजूला करण्यात आलं आणि संपूर्ण परिसर रिकामा करण्याचा प्रयत्न झाला। सोनम वांगचुक यांच्या पत्नीने या संपूर्ण प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला असून त्यांनी रुग्णालयाला आणि प्रशासनाला थेट इशारा दिला, माझ्या संमतीशिवाय माझ्या पतीला कोणतेही औषध किंवा वैद्यकीय उपचार दिले जाऊ नये, असा स्पष्ट अल्टिमेटम त्यांनी दिला। दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी या कारवाईला सरकारच्या हुकुमशाहीचे जिवंत उदाहरण म्हटले। त्यांनी पोलिसांच्या मारहाणीचा निषेध करत सरकारची ही सर्वात मोठी चूक ठरेल असा इशारा दिला। वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवलं तर नीट पेपर लीक विरोधातील हा लढा थांबणार नाही, उलट तो अधिक उग्र होईल, अशी घोषणा त्यांनी केली। विशेष म्हणजे वांगचुक यांच्या अनुपस्थितीत स्वतः दिपके यांनी जंतर मंतरवर बेमुदत उपोषण सुरू केलं। देशभरातील तरुणांना आणि नागरिकांना दिल्लीत येण्याचं आवाहन केलं। तसेच आगामी 20 जुलै रोजी नियोजित असलेला चलो संसद मोर्चा कोणत्याही परिस्थितीत निघणार असं त्यांनी बोलून दाखवलं। या कारवाईनंतर जेव्हा चहूबाजूने टीका सुरू झाली तेव्हा दिल्लीच्या पोलिसांनी असा दावा केला, ही कारवाई पोलिसांनी स्वतःच्या मर्जीने किंवा आंदोलन चिरडण्यासाठी केली नाही, तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशाचे पालन करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं। पोलिसांच्या म्हणण्यानुसार गेल्या 20 ते 21 दिवसाच्या अखंड उपोषणामुळे सोनम वांगचुक यांचे वजन तब्बल 9 किलोपेक्षा जास्त घटले होते। तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी प्रशासनाला लेखी इशारा दिला होता, जर हे उपोषण असेच पुढे सुरू राहिलं तर वांगचुक यांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांना गंभीर आणि कायमस्वरूपी इजा पोहोचू शकते, ज्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होईल। पण मग ज्या प्रश्नासाठी सोनम वांगचुक 21 दिवसापासून अन्न पाण्याशिवाय जंतर मंतरवर बसले होते, तो प्रश्न पुन्हा पुढे येतो, एवढा मोठा घोटाळा होऊनही सरकार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही? आपली चूक लपवण्यासाठी सरकार एका मंत्र्याला वाचवण्याचा अटेकोट प्रयत्न का करत आहे? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। जर सरकारचा हेतू प्रामाणिक होता तर ही कारवाई एवढ्या गुप्तपणे का करण्यात आली? लोकशाहीत पारदर्शकता हा सर्वात महत्त्वाचा स्तंभ असतो, पण शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न येता साध्या वेशात येऊन जो चादर पॅटर्न वापरला, तो हुकुमशाहीच्या कार्यपद्धतीची आठवण करून देणार आहे। सोनम वांगचुक यांच्या भोवती पांढऱ्या चादरीचे तट उभे करणे, जेणेकरून कॅमेरे आणि माध्यमांना आत काय चालले आहे हे दिसू नये, ही पद्धत अत्यंत संशयास्पद आहे। लोकशाही जनतेचा किंवा आंदोलकाचा आवाज ऐकणं, त्यांच्याशी चर्चा करणं ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असते। मात्र 21 दिवस उलटूनही सरकारने त्यांच्या मागण्यावर कोणतीही चर्चा केली नाही किंवा साधा संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही। समस्या सोडण्याऐवजी समस्या मांडणाऱ्या माणसालाच बळजबरीने उचलून बाजूला करणं ही हुकुमशाहीची प्रवृत्ती आहे, असा थेट आरोप कार्यकर्त्यांनी केला।
तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, सोनम वांगचुक यांच्यावर झालेली ही कारवाई लोकशाहीला शोभणारी आहे का? आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आता तरी राजीनामा द्यायला हवा की नाही? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.